आज गुरुवार आणि गुरुवारी मस्त अभिषेक झाला आहे. देवीला वेणीसुद्धा घातले. तर आता पोती वाचून घेते. करायचं बघता बरोबर टायमावर नेत्यांच पण उठलाय. गौरांशला उठवायला गेले. गौरांश अच्छे अच्छे अच्छे. श्री महालक्ष्मी नमः अष्टक श्री गणेशाय नमः इंद्र उवाच नमस्ते महामय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडार्धे कुलासुरभयंकरी कुमारी वैष्णवब्रह्मी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञ सर्ववर्धे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्ते अध्याय सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिपदायिनी मंत्रमुग्ध सदा देवी महालक्ष्मी नमस्ते चैकते आद्यंतरहिते आदिशक्ती महेश्वरी योग जोग सिंधुते महालक्ष्मी नमस्ते तुलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती मोदरे महापाप हरे देव महालक्ष्मी नमस्ते पद्यानि स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबर देवी अलंकार भूषिते जगस्थित जगन्माता महालक्ष्मी नमस्ते नमस्ते. श्री महालक्ष्मी कथा गुरुवारची कहाणी ऐकावी. भक्तांना श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने संपत्ती समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रुपयाने आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणची छायाशक्ती. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता कामांना सुरुवात झालेली आहे. बेड वगैरे आवरून घेतलेलं आहे. मग अशीच दीपालीने झाडू लादी केले. आता मला जायचं आहे मंदिरात. इथली पूजा झाली. गौरांश ट्युशनला गेल्याशिवाय मला मंदिरात जायला भेटत नाही, कारण 10 वाजताचं ट्युशन असते. उठवायचं त्याला, परत आंघोळी करायची, मग नाश्ता द्यायचा. हे सगळं जर मी मंदिरात गेले तर मग ते सगळं राहून जाईल. त्याच्यामुळं मला त्याच्या अगोदर जाता येत नाही. इथली पूजा वगैरे झाले. आता नित्यांशला भरवते, कारण 10:15 वाजले. त्याला भरवते आणि मग जाते आणि मग येऊन त्याची आंघोळ करेन. तर चला तुम्ही कंटिन्यू आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथं भात टाकला आहे. भांड्यांचा पसारा उरकला. आता नित्यांचं खाऊ भरवते त्याला. मंदिरात आली, पण मंदिरात आमच्या ना वरती ताळपत्री वगैरे न टाकल्यामुळं सगळं मंदिरात ओलं झालं. आता बाबांना जाऊन सांगितलं आहे मला, वरतून ना थेंब 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 पाणी पडते. आता बाबांना सांगायला लागेल. गणपती बाप्पाचा अभिषेक झाला आहे. थोडं मस्त वाटतं ना बघून. आता साईबाबांचा गजर मला सगळं ओलं झालं. आता हे झालं अभिषेक की मग वायपर मारते, जरा पाणी काढते बाहेर. आणि आता काही दाखवत बसत नाही मी. अभिषेक करताना पटकन अभिषेक करून घेते. चला झालेला आहे अभिषेक. मस्त देवा वगैरे लावलं आहे. घ्या साईबाबांचं दर्शन. साईबाबा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. आणि आता मी हे जरा पाणी काढते. छोटी झटपट अशी पटकन भेंडी बनवते. आता भेंडी अशी लांब लांब कापले, दाखवते पुढचं. प्लेटमध्ये घेते, त्याच्यापुरतीच बनवते पटकन. वाजले 12:15. पटकन अशी होते. हळद, थोडासा मसाला, त्याला जास्त तिखट नको म्हणून थोडीशी धना पावडर. मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाला पण टाका खूप मस्त. थोडं इथून असं जिरं टाकते. आणि चण्याचं पीठ. थोडंसं चपला असं कुरकुरीत होते मस्तपैकी. मिक्स करायचं मस्त. ही मला अशी सोपी आयडिया वाटली आणि लवकर होईल असं वाटते मला. बघूया, मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. असं मिक्स केले मी. आणि आता गॅस चालू करून
जिरं आता तेलावर मारलं तरी पण चालेल. आता तेल टाकते थोडं असंच. मॅगी मसाला असेल तर अजून छान, अजून उत्तम. आता मॅगी मसाला नाही आणायची, विसरलं मी. याच्याने काय होतं माहिती आहे का, चण्याचं पीठ टाकल्यामुळं कडक कडक होते अशी. म्हणजे याच्यात थोडंसं काय बोलतात त्याला, तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल. थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यात जिरं टाकलं तरी पण चालेल. थोडंसं हिंग टाकते मी. कुठली नवीन असंच खांदाने काय नाही टाकत, डायरेक्ट. बघू कसे होते. त्याला आवडते की नाही. तर मला दाखवायला भेटली नाही मी कशी बनवली कशी तर दाखवली, पण लास्टला दाखवायलाच नाही भेटली किंवा विसरले मी, सॉरी. पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना नक्कीच दाखवेल. आणि खूप छान झालेली. मी खाल्ली नाही, थोडीशी राहिलेली, तर यांनी खाल्ली तर यांना खूप आवडली आणि गौरांशलासुद्धा आवडली. तुम्ही नक्की ट्राय करा. निघाले गौरांशला घेऊन शाळेत. इकडून आले की तिकडून आले की इकडं. चला फटाफट सोडून येते, पाऊस आहे. बघा आईंनी टोप करून बनवले केवळ्याची वडी. आम्ही जेवलो बाबा, आईंनी बनवले. इकडं बघा आई, इकडं बघा आई, इथं बघा इथं. अगं मग साडी लावा रोज सकाळी. मॅक्सीवाली बाई नको बोलतात, काय बोलायचं. इथं बाबांना जेवण रेडी होते आणि वडी. तर केवळ्याची वडी हे सगळं हे दादरवरून आणतात म्हणून भेटतंय आम्हाला, नाहीतर काय नसतं भेटलं. टाकळा, केवळा, परत काय कड्डूची भाजी पण मस्त लागते. कंटोळी, रानभाज्या पावसाळी भाज्या, रानभाज्या पावसाळी भाज्या. नशीब वडी वाचले, नाहीतर करपला असतं. काय बोलले बाबा, काय बोलले? आवाज येत होता मला. कोळसा केलं. बाहेरच ठेव जरा. पाणी टाकलं निघतो मी. चपाती करायला पीठ मळलं. नको बस झालं, बाश नको बाश झालं बाश. हा उठून आला झोपून, मदत करायला. म्हणजे ताण लागली तुला? मग पाहिजे हां, पाणी पाहिजे. ए बाबा, मग तू काम करते इथं येऊन. तू काम करते बघ कशी. हे घे ते घे. चहा ठेवला एका साईडला, चहा त्यात दूध टाकायचं बाकी. झालेले आहेत माझ्या इथं. नित्यांशला खाऊ घालत होतं, त्याच्या अगोदर भांड्यांचा पसारा काढला. वाजलेत 6. मशीनसुद्धा चालू करायचे. त्याच्या अगोदर जरा पाणी गरम करते नित्यांशला.
एवढी आमची नौटंकी बाद झाले ना. बाहेर फिरायला पाहिजे. आता मी चाली नीतू दाखव ना. जशी मी बाहेर गेली ना तसा बाहेर जाय रडत बसतो एवढा की कोणी मारले. लवकर ली रे, लवकर ली. तू खेळत बसू नको. कपडे टाकून घेते. माझी वाट बघत कसा रडत कोण? बापरे 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 एवढा रडते. हो कुठं जायचं? कुठं जायचा? कुठं जायचा? कुठं जायच्या बबी? रडायचं नाही.